त्याच्यानंतर 2017च्या कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा आहे. त्याच्यानंतर आमचं सरकार आलं, मी कर्जमुक्ती केली, कालबद्ध पद्धतीने कर्जमुक्ती केली, त्याच्यातले पैसे त्यांना मिळाले देखील. आणि इतरही वेळेला ज्या वेळेला संकट आलं आम्ही पंचांग काढून नाही बसलो. जे आता मुख्यमंत्री म्हणतात मला याच्यात राजकारण आणायचं नाही, पण जर का केवळ शेतकऱ्यांना न्याय त्यांचा मिळवून द्या, त्यांना मदत करा असं बोललं, याच्यात जर का मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल मग जरूर ते राजकारण त्यांनी समजावं. याचं कारण आपणही बघितलं असाल की मुख्यमंत्री तिथे गेल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी मदत नेमकी कधी आणि किती करणार एवढं विचारल्यानंतर ते बाबा राजकारण करू नको आणि त्याच्या मागे पोलीस लागले. पण ही कुठली लोकशाही आहे, कुठलं सरकार आहे, कशासाठी तुम्ही राज्य करताय? ही विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानी करता मंजूर करण्यात आलेल्या निधीची यादी आहे आणि ती साधारणतः अवेळी पाऊस पासून ढगाळ वातावरण, सततचा पाऊस, सतत धार ज्याला म्हणतो, अतिवृष्टीमध्ये आहे, चक्रीवादळ आहे, हे साधारणतः मार्च 23 पासून गेल्या काही वर्षातली आहे. ती 14,000 कोटी, 13,000 काय 800 काहीतरी कोटी, म्हणजे साधारणतः 14,000 कोटीची जाहीर झालेली रक्कम अजून त्याच्या हातात मिळालेली नाहीये. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की या शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त केलं पाहिजे. आणि त्याचबरोबरीने ज्याप्रमाणे पंजाबमध्ये मी ऐकलं की तिथे हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याला त्यांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवून जाहीर केलेले आहेत, याला म्हणतात सरकार. तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक आहे ना, पंजाबमध्ये 1600 आणि हिमाचलला 1500 कोटीची मदत पंतप्रधानांनी केली, अजूनही आपल्याकडे केलेली नाहीये. पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी जसं हेक्टरी 50,000 रुपये जाहीर केलेले आहेत तसंच महाराष्ट्रातल्या सुद्धा सरकारने, डबल इंजिन आहे ना, आणखीन त्याला एक डबडं लागलेलं आहे. म्हणजे डबल इंजिन आणि किती त्याला डबे लागले त्याची कल्पना नाहीये. परत वरचं एक मोठं आहे धूर सोडणारं इंजिन, त्यांची मदत घ्या. कालच मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. आता चर्चा म्हणजे नेमकं काय केलं दिसतंय समोर, त्याची चर्चा काय करताय? आणि मग दयावान पंतप्रधानांनी सांगितलं की तुम्ही तुमचा प्रस्ताव पाठवा. कसला प्रस्ताव? समोर दिसतंय तुमच्या. आज केवळ महाराष्ट्रामध्ये निवडणुका नाही आहेत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीयेत का? बिहारमध्ये निवडणुका आहेत म्हणून पंतप्रधानांनी बिहारमध्ये आत्ताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या महिलांची मतं मिळवण्यासाठी 10,000 रुपये त्यांच्या खात्यात केंद्राकडनं टाकलेले. 75 लाख महिला. 75 लाख महिला. म्हणजे तुमची मतचोरी पकडली गेल्यानंतर तुम्ही काय बिहार खरेदी करायला निघालात? बिहार तुम्हाला काय खरेदी विक्रीची गोष्ट वाटली? आणि अजूनही आमच्या लक्षात आहे की 5-7 वर्षापूर्वी बिहारच्याच निवडणुकांमध्ये ह्याच पंतप्रधानांनी जवळपास 1.25 लाख कोटीची मदत तिकडे जाहीर केली होती. ती मदत मिळाली की नाही मिळाली मला कल्पना नाही. बिहारला मदत केल्यामुळे किंवा मदत करत असल्यामुळे आमच्यात पोटदुखी नाहीये. पण ज्या महाराष्ट्राने तुम्हाला तुमच्या मते भरभरून मतदान केलं तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला शेतकरी आज संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट बघताय. हे सरकार आहे, कुचकामी सरकार आहे. आणि म्हणून अजूनही आम्ही याच्यात राजकारण आणत नाही. आज मी मुख्यमंत्र्यांना असं म्हणा, शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये हे तात्काळ जाहीर करून कालबद्ध स्वरूपामध्ये त्याचं वाटप करा. बँकांच्या नोटिसी ज्या सरकार शेतकऱ्याला जात आहेत त्या पहिल्या नोटिसी थांबवा आणि त्या कर्जाची जबाबदारी ज्याप्रमाणे हेही सुद्धा मी मध्ये वाचलं होतं की काही साखर कारखानदार आहेत त्यांच्याकडे याची थकबाकी आहे. त्या थकबाकीदार साखर कारखानदारांच्या कर्जासाठी सरकार जसं थक हमी देतं, स्वतः सरकार हमी राहतं. आत्ताच मला वाटतं काही 1000 कोटींची त्यांनी थक हमी दिली. म्हणजे तुम्ही कर्ज बुडवलं तर सरकार जबाबदारी घेईल. तशीच हमी या गोरगरीब शेतकऱ्याच्या कर्जाची आता सरकारने घ्यायला पाहिजे. शेतकरी जेव्हा कर्ज मागायला जातो तेव्हा त्याला सगळं काही गहाण टाकावं लागतं. अगदी बायकोचं मंगळसूत्र जे मोदी सांगत होते की तुमचं मंगळसूत्र चोरून दुसऱ्या कोणाला देतील, त्या शेतकऱ्याच्या मंगळसूत्राची किंमत आता या सरकारला किती आहे हे आम्हाला कळेल. आणि म्हणून ह्या 2 मागण्या आम्ही महत्वाच्या करतो आहोत. पीएम केअर फंडची तुम्ही मागणी केली होती, त्यातनं पैसा द्यावा. तर पीएम केअर फंड संदर्भात तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की कोरोनासाठी जे पैसे होते ते खर्च केले नाही आणि त्यामुळे कॅग
म्हणते की कोरोनासाठीचे पैसे होते आणि ते देता येणार नाही. मला आता एका गोष्टीवरती गाढ विश्वास बसलेला आहे की भाजपला प्रशासन चालवता येत नाही. ना केंद्र सरकार म्हणून त्यांना प्रशासन चालवता येतं, ना राज्य सरकार म्हणून प्रशासन चालवता येतं. भाजप आणि प्रशासन यांचा दुरान्वयाने संबंध नाही. ह्याचं कारण असं, मी याच्यामध्ये अजूनही म्हणतोय की राजकारण आणू इच्छित नाही, पण ज्याप्रमाणे भाजपच्या उत्तर प्रदेशच्या सरकारने गंगेमध्ये जिथे कुंभमेळा केला, ज्या कुंभमेळ्यामध्ये स्नान केल्यानंतर सगळी पापं धुतली जातात अशी एक धारणा आहे, त्या गंगेमध्ये यांनी तिथे मृत्युमुखी पडलेल्या करोनाग्रस्त जी काही शव होती, मृतदेह होती, ती सोडून दिली होती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, तुम्ही पहिले हे जाहीर करा. एकतर पंतप्रधान मदत निधी, जसं मुख्यमंत्री निधीची माहिती तुम्हाला आहे, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. मुख्यमंत्री निधीतनं कदाचित या म्हणून मी म्हटलं ना, भाजपला माहिती नाही, प्रशासनाचा त्यांचा सुतराम संबंध नाही. तेव्हा कोविड केअर सेंटर्स ही संपूर्ण देशात, महाराष्ट्रात जेवढी उभारली गेली ती कशी उभारली गेली. लसीकरण केंद्र ही 1 ते 2 होती, तरी 600च्या वरती आम्ही केली. रुग्णशय्या वाढवल्या, ऑक्सिजनचे प्लांट टाकले, हे सगळे हे त्यावेळेला आम्ही केलंच ना. पण त्याही परिस्थितीत आम्ही कर्जमुक्ती केली होती, हे ते त्यांनी विसरता कामा नये. पंतप्रधानांनी स्वतःच्याच रिकाम्या थाळ्या बडवायला सांगितल्या होत्या. त्यावेळेला आम्ही जनतेला 5 रुपयात शिवभोजन दिलं होतं, हे मुख्यमंत्र्यांनी विसरता कामा नये. आणि मला असं वाटतं की या विषयावरती आपण जरूर बोलू शकतो. मात्र आता ताबडतोब पंतप्रधान मदत निधी जो आहे त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही. त्याच्यात लाखो करोड रुपये तुम्ही पैसा कुठून आणायचा हा प्रश्न विचारता तुम्ही, म्हणजे ते. म्हणून मी त्याला उत्तर दिलं की प्राईम मिनिस्टर केअर फंड, काय पीएम केअर जो काय फंड आहे, त्यातून हजारो कोटी, आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले. तर महाराष्ट्रावरचं, आणि केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं. नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत? पीएम केअर म्हणजे कोणाची केअर? आत्ताच ते द्या ना. बाकी करोना काळातलं काढायचं असेल ना उडं माझी तयारी आहे. तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, याच्यावरती चर्चा होऊ शकते. पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची ही मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे, त्याच्यात मी, त्या सापळ्यात मी अडकणार नाही. आता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी 50,000 रुपये हे मदत करा, ही आमची मागणी. तर उद्धव